आता हा डेव्हलप होणं खूप महत्वाचं आहे. मला मी राजकारणात आहे त्याच्यामुळे माझ्या एक इंटरनॅशनल रेप्युटेशनचा सायंटिस्ट. आता त्या सायंटिस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम तसेच विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ यांच्या वतीने वाशिम शहरामध्ये 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान कुतूहल मेडिकल विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे. आणि आज या एक्झिबिशनचा सेकंड डे आहे. या एक्झिबिशन मध्ये ह्युमन अनाटॉमी सोबतच अनेक असे लाईफ स्किल मुलांना दाखवण्यात येत आहेत. त्यामध्ये विशेषतः CPR म्हणजे आपल्याला हृदय विकाराचा झटका आल्यावर कधी कधी पेशंट दगावण्याची शक्यता असते, मात्र अशा वेळी काही काळ तो पेशंट जिवंत राहू शकतो. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे किंवा पालकांनी काय केलं पाहिजे, त्यासाठीच हे प्रॅक्टिकलच्या माध्यमातून डॉक्टर मंडळी आणि मेडिकल सायन्सचे विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहेत. माझ्यासोबत काही तुम्ही मेडिकलचे ना मॅम, CPR चा काय उपयोग होतो, कुठल्या आजारासाठी होतो आणि CPR आपण हार्ट अटॅकसाठी देऊ शकतो, इलेक्ट्रिक शॉकच्या पेशंटसाठी देऊ शकतो आणि जो पेशंट ज्या पेशंटची पल्स लागत नसेल त्याला देऊ शकतो. बर्नच्या पेशंटमध्ये पण आपण CPR देऊ शकतो. म्हणजे काही समजा भाजलं वगैरे तर नाही, जर आपल्या हृदयाचा सर्क्युलेशन बंद पडलं म्हणजे आपण CPR ने ते स्टार्ट करू शकतो. रक्तस्राव एखाद्या व्यक्तीचा श्वास जर बंद पडला असेल तर त्या व्यक्तीचा श्वास आपण वापस आणतो. त्या CPR देऊन आपण त्या व्यक्तीचा श्वास वापस आणू शकतो. किंवा सपोज आता शॉक लागला एखाद्याला, तर त्याचा जर ब्लड सप्लाय ब्रेन पर्यंत आणि हृदयापर्यंत जाण्यास बंद जर झाला तर CPR देऊन तो आपण वापस आणू शकतो. म्हणजे ते धक्का देऊन त्याला आपण पुन्हा ऍड करू शकतो. म्हणजे 30 कंप्रेशन असतात, म्हणजे छाती दाब देऊन आपण ते म्हणजे वापस आणू हार्टला ऍक्टिव्हेट करून रक्तस्राव आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचणं आणि ब्रेन मधून पूर्ण व्हायटल ऑर्गन जसं किडनी, लिव्हर, हार्ट पर्यंत पोहोचणं हे आपण CPR थ्रू करू शकतो. बरं, आतापर्यंत असे काही पेशंट आहेत का की जे समजा डॉक्टरांनी मृत घोषित केले, मात्र CPRच्या माध्यमातून ते पुन्हा त्यांचा नाही, जीव आपण CPR मध्ये मृत्यू पेशंट जिवंत करू शकत नाही. नाही, काल अकोला एक एक्झाम्पल होता. अँब्युलन्सच्या चालकांनी त्या पेशंटला मृत घोषित केलं होतं, मात्र दीपक सदाफळे जे आहे ते जीवरक्षक अकोल्याचे पिंजरचे, त्यांनी याच टेक्निकचा वापर करून संत गाडगे बाबा जे काही आपत्कालीन त्यांचं मंडळ आहे, हीच टेक्निक त्यांनी वापर केली आणि तो पेशंट नंतर त्याला जिवंत होता. म्हणजे विद्यार्थी पण मला होत आहेत. काय ट्रेनिंग भेटलं तुम्हाला आज? कुठल्या शाळेचे तुम्ही? नाथ विद्यालय. नाथ विद्यालय कारंजा, मंगरुळपीर. बरं, समजलं का काय ते? हो, समजलं. अजून काय काय पाहायला भेटले एक्झिबिशन मध्ये बाळा? कुठलं कॉलेज आपलं? मदर टेरेसा या महाविद्यालयाच्या काही ट्रेनर्स माझ्यासोबत आहेत. मॅम, CPR चा नेमका काय उपयोग होतो आणि कोणकोणत्या आजारासाठी? CPR हा कार्डियाक अरेस्ट मध्ये दिल्या जाते. जे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आपण ती प्रोसिजर करतो. पेशंटचा जीव वाचवण्याकरता म्हणजे कोणकोणत्या याच्यामध्ये बरं? शॉक लागलेल्या पेशंट मध्ये, कार्डियाक अरेस्ट मध्ये, ऍक्सिडेंट मध्ये. थोडं सोप्या शब्दात सांगा. कार्डियाक अरेस्ट म्हणजे असं हृदयविकाराचा झटका आल्यावर हृदयविकार वेगळा आहे. हृदयविकारामध्ये पेशंट हॉस्पिटलमध्ये स्वतः येऊ न्यू शकतो. शर्टचे विद्यार्थी कृपया बेशुद्ध झाल्यावर. बेशुद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला कोणती पल्स वगैरे त्याची लागत नसली त्यावेळेस आपण ही प्रोसिजर करतो. आणि आता 3 दिवसामध्ये आपण साधारणतः किती लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे? 20,000 पर्यंत आपला झालेला आहे. आणि सेकंड म्हणजे 20,000 मध्ये. हो, 20,000 काही पालक माझ्यासोबत आहेत. ये समोर. मला सांग, काय तुला इथे शिकायला मिळालं आज? खूप चांगलं शिकायला मिळालं. कोणाचा जीव वाचवायचा कसा ते शिकायला, इमर्जन्सी मध्ये. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही मॅडम, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतात, किती इम्पॉर्टंट आहे ही लाईफ स्किल? हे लाईफ सेव्हिंग साठी सगळ्यात इम्पॉर्टंट ठरणार. कारण प्रत्येक वेळेस हॉस्पिटलची सुविधा अवेलेबल असेल प्रत्येक जागेवर, हे प्रत्येकासाठी उपलब्ध नसते. तर या गोष्टीमुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचू शकतो. ऍटलीस्ट आपण हॉस्पिटलला पोहोचण्यापर्यंत तरी याची खूप हेल्प होऊ शकते. आता यांनी सांगितलं आपल्याला कसं हे करायचं नेमकं. कोणकोणत्या आजारासाठी की आपण हे घरगुती याचा वापर करू शकतो? घरगुती म्हणजे कोणी जर स्ट्रोक येऊन पडला असेल, जर स्ट्रोक येऊन पडलेला आहे व्यक्ती आणि त्या व्यक्तीला आपल्याला फक्त सर्क्युलेशन जे आहे तो चालू ठेवायचं आहे काही म्हणून, तर त्यासाठी खूप हेल्पफुल होऊ शकते. अच्छा, म्हणजे आपलं हृदय जे असते बंद पडलेलं, असे पंपिंग करून आपण त्याला
पुनर्जीवित करू शकतो आणि तेवढ्या क्षणामध्ये तेवढ्या काही मिनिटांमध्ये आपण त्या रुग्णाला संबंधित दवाखान्यामध्ये ॲडमिट करू शकतो. काल परवाच एक घटना घडली होती अकोला जिल्ह्यामध्ये. दीपक सदाफळे जीवरक्षक म्हणून काम पाहतात तिकडे. ॲम्ब्युलन्सच्या चालकाने तो रुग्ण दगावला असं घोषित केलं होतं. मात्र दीपक सदाफळे तिथे आले आणि त्यांनी हेच CPR ट्रेनिंग तिथं इम्प्लिमेंट केलं. छातीवर त्या रुग्णाच्या पंपिंग करून शेवटी त्या रुग्णाचे प्राण वाचले आणि वाशिम शहरामध्ये तब्बल 20,000हून अधिक विद्यार्थ्यांना सोबतच पालकांना CPRच्या माध्यमातून जीव कसा वाचवायचा हे या कुतूहलच्या माध्यमातून शिकायला मिळालं. पाहत रहा वत्स गुलमल आहे. आपली संस्कृती आपला वसा.